हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आशा आहे तुम्ही सर्व मजेतच असणार. मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंगळागौरीचा कार्यक्रम, फुगडीचा कार्यक्रम, फॅशन शोचा कार्यक्रम आणि त्याशिवाय पाककला स्पर्धा. आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत चला हवा येऊ कुशल भद्रिके आणि बिजू माने सर. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास सर्व नातेवाईकांना शेअर करा. आज मी आणि माझी मैत्रीण खास नऊवारी साडी नेसून आणि अगदी मराठमोळ्यात थाटामध्ये जात आहोत लोकमत सखीच्या श्रावण महोत्सव कार्यक्रमामध्ये. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि त्यावर श्रावणाची प्रसन्नता, त्यामुळे आजचा आमचा हा लुक अगदी खूप खास आहे. लोकमत सखीचा श्रावण महोत्सव कार्यक्रम 2 वाजता चालू होणार होता, म्हणून आम्ही घरातनं 1 वाजताच निघालो होतो. आम्ही ऑटो रिक्षा करून श्री स्वामी दामोदराचार्य हॉलमध्ये आलो होतो कारण की आमचा लोकमत सखीचा हा कार्यक्रम श्री स्वामी दामोदराचार्य हॉलमध्ये होता. आता आम्ही हॉलवर पोहोचलो होतो आणि हॉलच्या समोरच खूप छान असं श्रीराम मंदिर आहे. आम्ही जाऊन श्रीरामांचे देखील दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही हॉलमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर सुस्वागतम सखी श्रावण महोत्सवचं छान असं बोर्ड ठेवलेलं आहे. इथे कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व सखींचं सुस्वागतम सुस्वागतम. श्रावण महोत्सव म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरांचा आणि स्त्री शक्तीचा सुंदर उत्सव. आजच्या या कार्यक्रमामध्ये अनेक सुंदर कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आणि साड्या नेसून छान असा फॅशन शो देखील इथे होणार आहे. आपण हा सर्व कार्यक्रम पाहणारच आहोत. चला तर आता आपण हॉलमध्ये जाऊया आणि कार्यक्रम बघूया. आता कार्यक्रमासाठी खूप साऱ्या महिलांची यायला सुरुवात झालेली आहे आणि समोर आपण बघू शकतात इथे ज्या महिलांनी कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्या सर्व महिलांची या ठिकाणी नाव नोंदणी केली जात आहे. आता आम्ही देखील इथे नाव नोंदणी करून घेणार आहोत. आम्ही ऑनलाईन देखील फॉर्म भरलेले होते, पण इकडे आल्यानंतर देखील आपल्याला पूर्ण त्यांची जी प्रोसेस असते त्या प्रोसेस प्रमाणे फॉर्म सबमिट करायचा असतो. नाव नोंदणी करून झाल्यानंतर ते आपल्याला आपला बॅच नंबर देतात आणि तो नंबर आपण आपल्या इथे जवळ ठेवायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला एंट्री मिळते. मग आपण कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. मला इथे फॉर्म सबमिट करायचा आहे. कुठल्या कागदवर करू? केलं. मी रॅम्प वॉक मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि मला 5 नंबर मिळाला आहे. चला तर आमचा रॅम्प वॉक कसा होणार आहे ते बघूया. आमची नाव नोंदणी करून झाल्यानंतर मला देखील नंबर मिळाला. माझा नंबर आहे 5 आणि बाकीच्या ज्या महिला आलेल्या आहेत त्यांची नाव नोंदणी करत आहेत. आता आपण हॉलमध्ये एंट्री करणार आहोत. हॉलचं एंट्री गेट बघा किती सुंदर फुलांनी छान असं सजवलेलं आहे आणि आपण जेव्हा एंट्री केली त्यानंतर बघा बऱ्याचशा महिला आलेल्या आहेत, पण बऱ्याचशा चेअर खाली देखील आहेत कारण की आत्ताशी महिलांना यायची सुरुवात झालेली आहे. आणि सर्वीकडे बघा डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे. या ठिकाणी पाक स्पर्धा होणार आहे, त्यासाठी इथे सर्व अरेंजमेंट करण्यात आलेली आहे आणि एका बाजूला आपल्याला जिथे रॅम्प वॉक स्पर्धा होणार आहे किंवा जे आपले प्रमुख पाहुणे येणार आहे, आता आपण त्या स्टेजकडे जात आहोत. मी जेव्हा स्टेजकडे आली तेव्हा मला माझ्या मॅडम दिसल्या, म्हणजे आमच्या ज्या सुनंदा ताई आहेत त्यांच्याकडे मी माझं नाव नोंदणी केलेली आहे. हे बघा आता मी स्टेजवर आलेली आहे. स्टेज बघा किती सुंदर सजवलेला आहे. सर्वीकडे फुलांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि बऱ्याच महिला आलेल्या आहेत. ते कार्यक्रम चालू व्हायच्या आधीच तिथे सर्वीकडे खूप छान असे फोटो काढून घेत आहेत. त्यातल्या काही माझ्या मैत्रिणी देखील आहेत. त्यांनी देखील श्रावण महोत्सव मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्या देखील खूप छान अशा हिरव्या रंगाच्या साड्या नेसून पूर्ण पारंपरिक दागिने घालून आलेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहेत. आणि इकडे जे आपल्याला स्क्रीन दिसत आहे त्यावर आपल्याला पूर्ण कार्यक्रम बघायला मिळणार आहे. स्टेज खरंच खूपच छान बनवलेलं आहे आणि इथे आमच्या ज्या सर्व मैत्रिणी आलेल्या आहेत त्यांनी सर्वांनी फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि कोणी पाक स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि इकडे ह्या ज्या काकी आहेत त्या दोघी मैत्रिणी आहेत आणि ह्या वयात देखील त्या मैत्रिणी खूपच छान आहेत आणि खूप छान अशी फुगडी देखील खेळून दाखवत आहे. आता बघा महिलांची संख्या वाढत जात आहे. मगाशी मी जेव्हा आली तेव्हा महिला कमी होत्या.
ही माझी मैत्रीण आहे आणि ती बघा किती सुंदर दिसत आहे. तिने पूर्ण पारंपरिक पद्धतीची ज्वेलरी घातलेली आहे, हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे आणि तिने फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. आता महिलांची संख्या खूप वाढत चाललेली आहे. तुम्ही काय बनून आला होता ताई? जिजामाता बनून आलेली. अरे वा, खूपच छान. जिजामाताचा रोल एकदम छान प्ले केलेला आहे. थँक्यू खूप थँक्यू. छान दिसलाय. श्रावण सखीच्या या कार्यक्रमामध्ये या सखीने बघा किती सुंदर तयारी केलेली आहे. तिचं लुक तुम्ही बघू शकतात, किती सुंदर दिसत आहे आणि तिचा गॉगल तर खूपच बघण्यासारखा आहे आणि तिचे जे शूज आहेत ते सुद्धा खूप बघण्यासारखे आहेत. सर्व आलेल्या महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या नेसलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे अनेक महिला अगदी पारंपरिक मराठमोळ्या साड्या नेसून सुंदर नटून थटून या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. लोकमत सखीच्या या श्रावण महोत्सवासाठी सर्व महिलांनी खूप छान तयारी केलेली आहे. प्रत्येक महिलांनी खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे आणि ह्या ज्या ताई आहेत त्यांचं तर ब्लाऊजचं पॅटर्न इतकं सुंदर होतं ना, मला तर खूपच आवडलं होतं. श्रावण सखीच्या या फॅशन शोच्या कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी आपले वेगवेगळे लुक तयार करून आलेले आहेत आणि त्यांचं ते लुक बघून खरंच खूपच छान वाटतं आणि त्यांच्याकडून आपल्याला बरंचसं शिकायला देखील मिळतं. थोड्याच वेळामध्ये आता आपला कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. माझं लक्ष आहे बरोबर. मी लबाड ओळखतो कोण वाजवतोय कोण नाही हे सगळं आहे. आपला दामोदराचार्य स्वामी दामोदराचार्य हा सभागृह आहे, लग्नाचा हा सभागृह आणि इथे आपला हा छान इव्हेंट होणार आहे, हा सोहळा होणार आहे. तरी सर्वांनी ही दाद शेवटपर्यंत द्यायची आणि चेहऱ्यावरती हसू ठेवा. तरीही गंभीर आहे चेहरे. सुरू करूया. क्या बात आहे. आता पुन्हा एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार, एकदम जोरदार. वंदनासाठी स्वप्नील कुठे? त्यांना माहिती तरी आहे का आपण इथे गणेश वंदन करणार आहोत? आता कशी प्रिपेअर होणार मी असं काही म्हणतात. सगळ्यांसाठी तुम्ही आवरच आहात स्पेशल डिश बनवण्यासाठी, त्यामुळे तुम्ही सगळ्याच अशा सुगरण आहात असं मी म्हणेन, कारण तेवढ्या आहात तुम्ही वाखाणण्यासारख्या. दुसरी गोष्ट म्हणजे ती झाल्यानंतर आपल्याला मध्ये मंगळागौरीचे काही सादरीकरण आहेत, जे ग्रुप्स आहेत त्या मंगळागौरच्या ग्रुप्सनी सुद्धा तयार राहायचं. त्यानंतर आपण एक फॅशन शो घेतो, लोकमत सखीच्या माध्यमातून एक फॅशन शो आहे. कॅटवॉक छान ते आपले 2 मान्यवर इथं येत आहेत. कुशल बद्रिके दादा येतोय आणि बिजू माने सर. निकिता आहे का इथे उपस्थित? बरं 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 बरं. निकिता आहेत आले काकी. अरे हो की नाही? पाठीमागे आणि चेहरा हसरा ठेवा, स्माइली. 12 वाजेल नको. मैत्रिणींनो, मंगळागौरीचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे आणि ह्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचं नाव आहे ग साजणी ग्रुप. मंगळागौरीचा हा कार्यक्रम ह्या ग साजणीच्या सर्व ग्रुप मेंबरांनी अतिशय सुंदर साजरा करून दाखवला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा मंगळागौरीचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मी मंगळागौरीचा हा पूर्ण व्हिडिओ माझ्या वैशाली ब्लॉग ह्या चॅनलवर टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर तुम्ही वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तो मंगळागौरीचा व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या मंगळागौरीच्या ग साजणी ग्रुपला नक्की कमेंट करा. तुम्हाला हा मंगळागौरीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सोनेरी किरणाने आपण सुरुवात केली होती आणि हाच खऱ्या अर्थानं आपण हा साजरा केलाय म्हणजे उद्याचा दिवस. आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. क्या बात आहे. वंदे वंदे क्या बात आहे. भारत माता की, भारत माता की.
थँक्यू सो मच. टाळ्यांचा आवाज नितीन सर प्लीज या मंचावरती. नितीन खरे सर. मंगळागौरीचा छान असा कार्यक्रम झाल्यानंतर लोकमत सखीच्या मान्यवरांच्या हस्ते ग सखीच्या पूर्ण ग्रुपला पुष्पगुच्छ देण्यात आले. कुकिंग शो च्या पद्धतीनं आपण आज हा दुसरा इव्हेंट करतो. मीरा रोडला पण खूप धमाल आली आणि 2 आपल्या रेसिपी झाल्या होत्या, पण वेळेचा थोडासा अभाव पाहता आपण आज एक छान डिश करतोय. बरं, इथे या मंचावरती येऊन सगळ्यांसोबत कसं वाटतंय? सर्वप्रथम लोक यांचं खूप खूप मनापासून आभार इथे मला आमंत्रित केल्याबद्दल. आणि दादा, तुम्ही नेहमीप्रमाणे खूप धमाल मस्ती असते, यांची जोक सगळ्यांना आवडत असतील म्हणजे अशी आशा करते. आवडतात की नाही? आवाज मोठा. बरं, किती आवडता पण आवाजावरून ऐकूया. आवडतात जोक यांचे? खूप खूप इथे मनापासून स्वागत. आज आपण रेसिपीकडे वळतोय, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. तर आज श्रावणातल्या सगळ्यांची बहुतेक जणांचे उपवास असतात, त्या उपवासाचा आपण एक पदार्थ बनवणार आहोत, रताळ्याचं पॅनकेक. ठीक आहे. इथे रताळ्याने आधी सगळं मिजापला म्हणतात, म्हणजे सगळी तयारी मी करून आलेली आहे. रताळं वाफवलेलं आहे, त्याला स्मॅश केलेलं आहे, मखाना रोस्ट केला आहे, मखाना रोस्ट करून त्याची पावडर केलेली आहे आणि राजगिऱ्याचं पीठ. त्याचं मिश्रण काय असणार आहे? रताळं, राजगिऱ्याचं पीठ, फुटाण्याची पावडर आणि इथे गूळ आपण वापरतोय आणि दूध याचं बॅटर बनवून आपण एक पॅनकेक तयार करणार आहोत. त्यातली ही स्पेशल डिश आहे, हे बनवू शकता आणि क्विक आहे. मखाना पावडर जी आपण थोडीशी रोस्ट केलेली आहे, 2 चमचे मखाना पावडर घेतो आपण. जर तुम्हाला मखाना पावडर घ्यायची नसेल तर वरीचं तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल. अजून तुम्हाला काय ऍड करायचं तर बिंदास विचारा. तुम्ही हा बोला. जसं तुम्ही म्हणालात गुळाचा वापर करतात, त्याच्याऐवजी आपण मधाचा वापर केला, फायनल स्ट्रक्चर दिला तर चालेल का? मध आपण जेव्हा स्टीर फ्राय करतो किंवा एखादा पदार्थ बनवतो तर मध असं स्प्रेड होतं, त्याचं पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते आपण जेव्हा करतो ते पदार्थ थोडं ड्राय नाही होत पटकन. त्याच्यामुळे मध वापरायचं असेल तर प्लेन बॅटर बनवा, झाल्यानंतर वरती मधाचे स्ट्रीप द्या. लोकमत सखी श्रावण महोत्सवातील कुकिंग शोमध्ये आरती निजामकर मॅडम आलेल्या आहेत. त्या मॅडम आम्हाला श्रावणातील उपवासासाठी रताळ्याची स्वादिष्ट आणि झटपट बनवता येईल अशी रेसिपी बनवून दाखवत आहेत. उपवासाच्या दिवसामध्ये रताळं हा पौष्टिक पदार्थ आहे. या कुकिंग शोमध्ये गुलाब ऑइलचा वापर करून रताळ्याची खास रेसिपी तयार करण्यात आली. जाऊया दोन्ही आमचे सेलिब्रिटी स्टार कुशल बद्रिकेला आणि विजू माने सर. जोरदार टाळ्या प्लीज. मंचाच्या समोर असं नसतं पाहिजे. लेखक दिग्दर्शक मामाच्या वेळेला जाऊया सर, स्वतः विजू माने सर आणि सगळ्यांच्या आवडता असा आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चला हवा येऊ द्या मधील अभिनेता कुशल बद्रिके आणि विजू माने सर यांची एंट्री आता झालेली होती. महाराष्ट्राचा लाडका कुशल बद्रिकेला जोरदार टाळ्या. क्या बात आहे. खूप खूप स्वागत करतो. येस, काय जे काय प्रश्न असतील तुम्हाला मनापासून वाटलेले म्हणजे अजून मजा येईल. बरोबर ना? त्यांना बोलावलं असतं पण माफ करा, वेळ फार कमी आहे. टेस्ट घ्यायचे आणि सांगायचंय. हा, फक्त टेस्ट घ्यायचंय, जेवू नका. हा, ऐकलं नाही त्यांनी. एकदम साबुदाण्याचा बॉम्ब हा खरोखर बॉम्ब आहे. बाहेरून क्रिस्पी, आतमधून सॉफ्ट आणि त्याच्यावर दही आणि खूप म्हणजे एवढ्या प्रेक्षकांसमोर रेसिपी बनवणं जरा कठीण असतं. आपल्या किचनमध्ये आपण कम्फर्टेबल असतो, पण बाहेर व्हिडिओ शूटिंग चालू आहे, एवढे सगळे त्याला आपण यूज टू नसतो आणि त्याच्यामध्ये एवढी छान रेसिपी एवढ्या क्विक ह्याने दाखवली तर खूपच छान आहे. मला तर आवडली आणि संधी दिली प्रश्न विचारल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. आणि क्रिस्पी का म्हणलंय? सगळ्यात महत्वाचं आहे बघा, ते ऑइल घाणीचं याचा एक वेगळा स्वाद आहे, त्याच्यामुळे त्या गुलाब ऑइल साठी जोरदार टाळ्या. बोलायचं थोडक्यात. पॅनकेक मस्त. थँक्यू. अजून दोन्ही मस्त एकदम छान आहे, टेस्टी आहे. क्या बात आहे. गुलाब ऑइल आणि यांच्याकडून छानसं गिफ्ट आपल्याला मिळतंय आणि तुमचा आवाज जोरदार आहेत. मी जास्त वेळ न दौडता आपण दोन्ही लाडका कुशल बद्रिके जोरदार टाळ्या. क्या बात आहे. टाळ्यांचा आवाज. क्या बात आहे सर.
क्या बात आहे, वा. तुम्हाला सांगायला नको मी काय जास्त बोलणार नाही, आपण धडकूस. कारण अख्ख्या महाराष्ट्रानं मला खरंच कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं ना की इथे आल्यानंतर ना हे कलाकार आहेत ना, मग संतोष जोईकर दादा असू दे, तू स्वतः असू दे, विजू माने सर तर असतात आपल्या सगळ्यांच्या सोबत. पण ही जी काही 4 जणांची ही आहे ना, की म्हणतो ना आपण चौकडी म्हणूया आपण, हे आल्यानंतर ना एक वेगळा आपला हा मंच आहे ना, खूप असा दणक्या असा धमाकेदार होऊन जातो आणि एनर्जी वेगळी असते सर. कारण आपण एक हडकोरचा इव्हेंट केला, तिथे एक मजा धमाल होती. आणि इथे आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी आज आपण युट्यूबवरती पण आपण तुमचं सगळं साला बघतो किंवा चित्रपटाच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या घराघरात पोहोचला. आणि आज दणक्यात आपल्या महाराष्ट्रभर मामाच्या गोव्याला जाऊया हे छान चित्रपट चालू आहे, प्रदर्शित मस्त दणके चालू आहे. आणि तुमची एनर्जी वाखाणण्यासारखी आणि कुशल झाला जोरदार टाळ्या एकदा जोरदार. कसं वाटतं सर आज मला फोन केला की असा लोकमत सखी हा कार्यक्रम आहे. तर मी म्हटलं रे सखींच्या कार्यक्रमात सख्याला का बोलवतोय. तर त्यांचं असं म्हणणं पडलं की गोव्याला जाण्या हिट करून दाखवलं की नाही. वा, मग सखींचे आभार मानायला म्हणून मी इथे आलोय की खरंच तुम्हा सगळ्या सखींनी आमचा सिनेमा डोक्यावर धरला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मामाच्या गोव्याला जाऊयाला खरं तर गोव्याला जाण्याचा हक्क महिलांचा जास्त आहे असं त्यांनी चित्रपट गृहात दाखवून दिलं. त्याबद्दल आभार मानायला खरं तर आम्ही इथे आलोय. थँक्यू सो मच. खूप शोधला काय म्हणशील. माझं थोडंसं वेगळं आहे. मी कसं माझ्या सोयीने सखा पण असतो, सखी पण असतो. त्यामुळे अशा कार्यक्रमाला येणं मी माझा अधिकार समजतो. आता दाढी करून आलोय, सखा म्हणून आलो. पण विजू सर म्हणाले तसा पुण्यामध्ये आमच्या सिनेमाला इतका उदंड प्रतिसाद मिळालाय. त्यातला 85% महिलांनी आमचे शोज हाऊसफुल केले. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि तक्रार अशी की मला वाटत होतं बराच वेळ की साबुदाणा वडा आपल्याला खायला मिळेल, आपल्याला खायला मिळेल. मी म्हटलं तिखट तर तिखट आम्हाला द्या, आम्हाला चालेल, आम्ही सगळं खातो. आम्ही सगळं खातो. पण समभाव हरकत नाही. अरे आणि आम्हाला शुक्रवारी दही पण चालतं. आमचं असं काय नाही. आमची चवणी बिलकुल नसतात, आमचं काय कधीही खातो. खरं तर आम्ही मी या कार्यक्रमाला बोलवलं तर मी सकाळीच एकदम छान तयारी करून एकदम आज सगळ्या सख्या भेटणार आहेत म्हणून आनंदाने विजू सरांच्या ऑफिसला गेलो. तिथे विजू सरांची बायको होती. ती काय सोडता सोडेल आम्हाला म्हणून यायला उशीर झाला. तुम्हाला वाटेल की थोडासा उशीर का झाला, त्यांची बायको सोडत नव्हती. कशाला, इथं छान ना आम्ही दोघं असतो. ते म्हणजे बंदूक तोफ सोबत घेऊन फिरायची, याला काय अर्थ आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. काय काय सखी म्हणून आला असतं आणखी छान वाटलं असतं. काय म्हणतायत, मी सखी होऊन आलो असतो तर आणखीन छान वाटलं असतं. मिस्टर आले तुमचे, आता तुम्हाला सखी दाखवली असती. थँक्यू 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 सो मच. बरं, चित्रपट छान प्रदर्शित झाला आणि खूप भरघोस प्रतिसाद मिळतोय. माझ्या घरात मी स्वतःला महिला मंडळाचा अध्यक्ष मानतो. माझ्या घरी 2 आया, 1 बायको आणि 1 मुलगी, अशा 4 बायका आहेत आणि मी एकटा आहे. त्यामुळे महिला मंडळाचा अध्यक्ष आहे मी. त्यामुळे मला महिलांना काय वाटतं, सतत टेन्शनमध्ये असतात महिला, सतत काहीतरी ताण असतो. अगदी सकाळी उठल्यावर जेवण बनवण्यापासून ते रात्री झोपतानाच्या जेवणापर्यंत काय बनवूपर्यंतचे प्रश्न सतत असतात. ते सगळं ताण विसरण्यासाठीचा एक औषधाचा डोस आहे आमचा सिनेमा मामाच्या गोव्याला जाऊया. नवरा गोव्याला घेऊन जाईल की नाही माहित नाही, आमचा सिनेमा गोव्याला घेऊन जाईल याची खात्री देतो. वा, क्या बात आहे. तुझं काय म्हणते? वा वा. सुट्टी मुलीकर आहेत मला वाटतं, बरोबर. तर तुमच्यासाठी खास पर्वणी आहे आमच्या सिनेमामध्ये. तुम्ही ट्रेनने जाताना कधी ट्रेनने कुणी कुणी प्रवास केलाय? सगळ्यांनी केलाय ना. आपल्याला दिव्याच्या तिकडे उजवीकडे बघा दादू हाल्या पाटील दिसतं का? त्यांचं स्पेशल नाव मेन्शन केलंय बरं का सिनेमात. आणि ते ट्रेलर टीझर मध्ये पण आहे ना,
ट्रेलर मध्ये कसं तरी आहे ते हो, दाखवलंय. हो 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 येस येस येस. तर डोंबिवलीकरांवरती मी बाय द वे मी तुम्हाला सांगतो की माझी जन्मभूमी अंबरनाथ माहिती असेल तुम्हाला. धर्मभूमी माझी डोंबिवली, कारण माझी बायको डोंबिवलीची धर्मपत्नी, म्हणून माझी धर्मभूमी ती मी म्हणतो. आणि कर्मभूमी ठाणा, कारण काम करायला आता मला तिथं जावं लागतं. आणि काही लोक आयुष्यात आलेत मला असं म्हणायला लागतं कर्म माझं. त्यामुळे कर्मभूमी ठाणा अशा सेंट्रल लाईनमध्ये माझं आयुष्य आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांसाठी, कल्याण डोंबिवलीकरांसाठी स्पेशल तिथे काही डायलॉग्स आहेत, ते नक्की तुम्ही सिनेमात जाऊन ऐका. हो हो, हे पाहण्यासाठी मजा वेगळीच आहे. हे सांगण्यापेक्षा बघणं महत्वाचं आहे. बरोबर. हो हो येस येस. सांगणार नाही आणि सगळी सांगणार नाही, त्यामुळे ती बघायला आवर्जून जा. ओके, काय सांगाल अजून काही? त्यामुळे मी अगदी तुम्हाला सांगतो की खरंच तुम्ही आहात म्हणून आम्ही आज बिनधास्तपणे बाहेर पडू शकतो, काम करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, मला माझ्या मुलांचं म्हणजे काय शाळेत प्रॉब्लेम झाले, त्याची काय कंप्लेंट आली, तिथून तर फक्त त्याला जरा ताप भरलाय, डॉक्टरकडे नेते, असेच फोन येतात. म्हणजे सुनाय ना माझी बायको, ही करिअर पण सांभाळते, घरही सांभाळते, मुलाबाळांचंही बघते. मला दौऱ्याला जायचं असेल तर माझ्या बॅगेपासून सगळं करते. म्हणजे आज जर का आम्ही खरंच जर का काम करू शकत असू तर त्याला कारणीभूत एक महिला आहे, एक स्त्री आहे, माझ्या घरातली बाई आहे. आय एम शुअर की तुम्ही सुद्धा सगळ्या तशाच महिला असाल की खूप गोष्टी आहेत, नाती असतील, करिअर असेल, घर असेल, मुलं बाळं, नातवंड, हे सगळं सांभाळत तुम्ही कुठेतरी छोटीशी मजा तुमच्या आयुष्यात जगता. आमचा सिनेमा तुम्हाला ते 2 तासाची गंमत देईल, मजा देईल. तुम्ही जसं आता इथे एकत्र येऊन मजा करताय ना, तसे ते 2 तास असतील. प्लीज वेळ काढून आमचा सिनेमा नक्की बघा. सगळ्यांचा आवडता कुशल भद्रिके होता, याचे आपण लोकमत तर्फे आपण आदरातिथ्य करतो. त्यानंतर डॉक्टर अभिनेता कुशल भद्रिके यांचा मुख्य भूमिका असलेला मामाच्या गोव्याला जाऊया हा नवीन मराठी चित्रपट 30 जुलैला थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. हा चित्रपट मैत्री, कॉमेडी आणि मनोरंजनाचा एक मोठा धमाका आहे. लोकमत सखी श्रावण महोत्सवच्या या कार्यक्रमामध्ये अभिनेता कुशल भद्रिके आणि विजू माने सरांनी या चित्रपटाची थोडीशी माहिती सांगितली आणि चित्रपट किती धमाकेदार आहे, किती कॉमेडी आहे, हे सर्व काही त्यांनी आम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. चित्रपट खरंच खूपच छान आहे आणि अभिनेता कुशल भद्रिके सरांना भेटून खरंच खूपच छान वाटले. बऱ्याच महिलांनी कुशल भद्रिके सरांसोबत फोटो काढले, व्हिडिओही काढले. मी देखील फोटो व्हिडिओ काढले. आता स्टेजवर पुन्हा एकदा मंगळागौरीचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे आणि मैत्रिणींनो, मी ह्या मंगळागौरीचा पूर्ण व्हिडिओ आपल्या अवैशाली ब्लॉग ह्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर ह्या मंगळागौरीचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही वैशाली ब्लॉग ह्या चॅनलवर जाऊन ह्या मंगळागौरीचा व्हिडिओ पूर्ण बघू शकतात. तुम्ही अजून देखील तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पूर्वीच्या काळी मायरवाशीन बैलगाडीतून जात होती, तीच बैलगाडी आपण बघणार आहोत. अशा व्यक्ती खूप कमी असतात समाजामध्ये. त्यामुळे आजी हॅट्स ऑफ, क्या बात आहे, खूप छान. हॅलो, खूप सुंदर आहे तुमचा. म्हणजे आताच्या नवीन महावर्षाने जरा बघा, शिका आणि खेळा जरा. मला लाज वाटते, मी नाही बाई, असं नको. एवढे लाजतात ना आजी. ओके, धन्यवाद. थँक्यू सो मच. मंगळागौरीचा छान असा कार्यक्रम झालेला आहे. मंगळागौरीचा कार्यक्रम झाल्यानंतर आता आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये फॅशन शोचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
81 to 40. लक्षात ठेवा कशा पद्धतीने चप्पल सांभाळा, कोणाचं हित करायचं ठीक आहे. वा वा वा. एकवीस ते 40 पाठीमागे उभं राहायचं. 21 ते 40 बॅच सरळ करायचा. बॅच यांनी दिमागदार सोहळा आपल्यासाठी संपन्न केला आणि दुसऱ्या टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या इथे उपस्थित सर्व सखींना ज्या खूप सुंदर दिसत आहेत. वेळात वेळ काढून आपण सर्व इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता मला कल्याणकर डोंबिवलीकरांचा जोश बघायचा आहे आणि तो जोश मला गाण्यातनं बघायचा आहे. चला मग घालूया देवीचा गोंधळ. अंबाबाई
ज्यांना गोंधळ घालायचा आहे या नाचायला. वरती जायचं नाही मंचावर. इथेच 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 इथे या. हा. चला चला चला. सांभाळून ना, एकमेकाला मारामारी करू नका. दुखापत करू नका, दुखापत करू नका. क्या बात आहे. मंचावर या, काही चांगलं असेल तर मंचावर या, मंचावर जा, मंचावर जा, मंचावर जा. या चांगलं परफॉर्म करायचं तर मंचावर जा. ते नाचताना सांभाळू ना, नाचताना सांभाळू. सांभाळा नाचताना, नाचताना सांभाळा. नाचताना सांभाळा, पुढे येऊ नका जास्त. सांभाळा सांभाळा. आमच्या योगिताताईंनी खूप छान असं गाणं सगळ्यांसमोर सादर केलेलं आहे आणि त्यांच्या गाण्यामुळे सर्वांमध्ये खूप एनर्जी आलेली आहे आणि सर्व महिला खूप छान असा डान्स करत होते. तुम्ही बघितलंच असेल सर्व महिलांमध्ये किती एनर्जी आली होती आणि किती सुंदर डान्स करत होते.
आणि डान्स करून झाल्यानंतर आता ज्या लोकमत सखीच्या प्रतिनिधी आहेत त्यांचा आता फॅशन शो सुरू होत आहे आणि आमचा जो राऊंड झालेला आहे त्याचे देखील विजेते काढणार आहेत आणि जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामधून सुद्धा विजेता काढण्यात येणार आहे. साजरा करतोय आणि खरंच सगळ्यांचेच पुन्हा एकदा आभार आणि परिश्रम आपल्या या लोकमत सखीच्या प्लॅटफॉर्मला, या मंचाला तुमचे राहू दे, कारण तुमच्यामुळे, तुमच्या सगळ्यांमुळेच हा मंच आहे, बरोबर ना? त्यामुळे अधुरा आहे हा मंच. चला आता खऱ्या अर्थानं एक 1 मिनिट गेम शो घेतोय मी. ओके, तयार व्हायचं. ज्या स्पर्धक म्हणून मग त्या कुकिंग शो मध्ये असतील, पाठीमागे रेसिपीज तयार केलेल्या असतील, किंवा स्पर्धक म्हणून फॅशन शो मध्ये असतील, किंवा मंगळागौरीमध्ये त्यांनी इथं छान सादरीकरण केलं, त्याच्या व्यतिरिक्त नुसत्या ठम्मपणे बसलेल्या आहेत. टाळ्या वाजवल्या त्या. नुसत्याच ठम्मपणे बसल्या, चेहऱ्यावर जरा पण लवलेश नाहीये, फक्त 2 जणी ओढत आणलंय म्हणून आले. त्यांच्यासाठी हा खेळ आहे. वाटतंय की मी जाते वरती मंचावर, नको जाते. 2 जणी कोमतात, अगं जा, अगं जा, अशांनी या मंचावर. गमतीचा भाग आहे बरं का. चला ओके, गंमत आहे, सिरियसली घेऊन आहे. मंचावरती सादर करायचे वेगवेगळ्या प्रकारात. आता मगाशी मी काही प्रकार बघितले, आता तुम्ही जर झोपलेले नसाल तर ते बघितलं असेल, तुम्ही ज्या गप्पा मारण्यात असतील त्यांनी बघितलं नसेल. त्यामुळे ते फुगडीचे प्रकार, त्याच्यामध्ये बस फुगडी आली, काटवटकाना आला, 2 जण एकत्र असतील, जोडी असेल, जोडीला विसरायचं नाहीये. कधी कधी मंचावर येतात, जोडीच विसरतात, अगं बाई कुठे गेली, तिथे दुसरी जोडी बरोबर खेळत असते. असं नको, आपली जोडी बघा. का माहिती काय, मी याच्यातून 2 जोड्याच्या विनर काढणार आहे, जे लोकमत तर्फे आपल्याला छानसे गिफ्ट अंबर मिळेल. ओके, जे 2 जोड्या विनर असतील आपण त्या काढणार आहोत. त्यामुळे ज्यांना येतंय, त्यातलं जमतंय, त्यातले अनुभव आहे, त्यातलं शिकले, त्यातलं माहिती आहे, त्यांनी मंचावरती यायचंय. मी मिळणार नाहीये. जोडीनं फुगड्या वेगवेगळे प्रकार इम्प्रेस करायचंय. ओके, आता तुम्ही ठरवा यातली 2 जोड्या पाहिजे आपल्या विनर. ओके, बघा आणि जरा मोकळ्या नाचा, हा नाहीतर कुस्ती होईल. मोकळ्या नाचा आणि 2 जोड्या करा. 2 जोड्या करा. त्या दोन्ही जणी आपल्याला परीक्षण करणार आहेत. यातल्या फक्त 2 जोड्या विनर ठरवण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमचे परिश्रम 100% इथं या मंचावर दिसले पाहिजेत. मला ते कुणकुण नको आहे, हिला नाही जमलं मग मला जमलं हे नको आहे. हा ओके, सुरू करूया. एकमेकांना ढकलू नका, जखमी करू नका आणि सांभाळा आणि आपली जोडी सांभाळा. घालू आम्ही नाटुष्या हंटुष्या पानबाई हाटुष्य. जाऊया कोकणामध्ये. दिंड्या मोडगा पोरी, दिंड्याची मोडगा पोरी, दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडगा पोरी, दिंड्याची लांब दोरी, माका कुटगा पोरी, माक्याला पिक भारी, माका कुटगा पोरी, माक्याला पिक भारी. तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला. फिनू बाई गो फिनू, अर्ध्या रात्री गो फिनू, गो फिनू बाई गो फिनू, अर्ध्या रात्री गो फिनू, गो फिनू बाई गो फिनू बाई गो फिनू, अर्ध्या रात्री गो फिनू. गौरी गांगले पोटाला मरे, मी खैत्याची म्हातारी मरे. रायाच्या लग्नाला बाणनवरी नटली, बाणनवरी नटली, नवरी नटली. अगं मै
केले ना पाय पूर्ण आडवळ घुम पाडवळ घुम सगळ्यात पडवळ लांबल्या झाल्या प्रकार सगळ्या बाई म्हणताय. काय ग बाई आम्हाला एक काय समाज ना बाई समाज या आहेत ना या दोघी जण तुम्ही पाठीमागे काय करत होत्या तलावात पोहत होत्या या त्यांना काय कळतच नव्हतं काय करायचं फुगडी करायचं की लोळायचंय मी एकदम ठसठशीतपणे सांगितलं होतं अधोरेखित करून ज्यांना फुगडीचे प्रकार माहिती आहेत त्यांनी या पण ठीक आहे त्यातल्यात काही जणांनी इम्प्रेस केलं बरोबर ना आता या ठरवते आम्ही बाबा नाही यातल्या दोन पण काहींना माहित नव्हतं त्या एकमेकांना सुचवतात काय करूया अच्छा हे करूया का हा ठीक आहे आणि चेहऱ्यावर भाव सगळे कसे होते काहीच चेहऱ्यावरती भाव नाहीये आठवायचे भाव काय करायचं नक्की म्हणून म्हटलं ज्यांना माहिती आहे फुगडीतले प्रकार त्यांनी मंचावरती या त्यांनी दाखवा ना अरे जोरदार टाळ्या त्या दोन्ही जोडांना मिळणार गुलाब ऑइल्स कडून गिफ्ट हॅम्पर क्या बात आहे बघा हे सध्याचं सोनं होतं बरोबर ना 2 जोड्या काढा जोरदार टाळ्या दोन्हीसाठी आणि थँक्यू सो मच खूप छान पद्धतीने प्रकार केलेत पण त्यातल्या त्यात थोडस हे बघा ही स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये 19-20 होतं त्यामुळे राग मानू नका अजून त्वेषानं पुढच्या सोहळ्यात आवर्जून सहभाग घ्या थोडासा अभ्यास करा फुगडींचा मंगळागौरीचा ओके टाळ्यांचा आवाज होते जोरदार 2 जोड्या आपण या स्पर्धेतून निवडल्या होत्या परीक्षकांनी जास्त इम्प्रेस केलं एक फोटो होते त्यामुळे मी आता बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय पहिल्या प्रथम ही ग्वाही आहे खात्री आहे त्यानंतर रनर उपविजेता बॅच नंबर 23 बघा ना 23 पुढे अभिनंदन बॅच नंबर 23 यांच्या नावाची नोंद करून घ्या प्लीज कोणते लोकमतचे प्रतिनिधी नाव लिहून घ्या यांच्या तिसरा क्रमांक जात आहे बॅच नंबर 27 अभिनंदन या आल्या होत्या लेट शेवटी मला नंतर त्यातला प्राइस द्या मी बोलावल्यावरती नंतर बॅच नंबर 19 बॅच नंबर 19 अभिनंदन लोकमत सखी श्रावणोत्सव फॅशन शो अँड गोज टू नंबर बॅच 56 अभिनंदन या रेसिपीचे पण बाकी आहेत प्लीज कुणी जायचं नाहीये प्लीज या इकडे नाव लिहा इथं यस लोकमत सखी बरं आपला 6 सप्टेंबरला टिपटॉप प्लाझा ठाण्याला पुन्हा असाच छान धमाकेदार इथे संधी उभी असेल तिकडे या संधीचा फायदा घ्या क्या बात टाळ्यांचा आवाज लोकमत श्रावण सखी 2026 क्या बात आहे जाऊ नका आता फॅशन शोच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली आणि 2026 श्रावण सखीचे जे विजेते आहेत त्यांना खरंच खूप खूप अभिनंदन. तिसऱ्या क्रमांकाचे विनर आहे मी बॅच क्रमांक अनाउन्स करतोय नंबर 9 टाळ्यांचा आवाज प्लीज मंचावर या प्लीज सोमकलाश अरे क्या बात आहे डिझायनिटी आणि गुलाब ऑइल्स कडून छान गिफ्ट आपण अभिनंदन बाकी आहे बरं का आणि शेवटी नाचायचं सगळ्यांना प्लीज
लोकमत सखीच्या कार्यक्रमामध्ये जे प्रतिनिधींनी फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट केलेलं त्यांना देखील पारितोषिके देण्यात आली आणि त्यानंतर जे पाक स्पर्धेमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं त्यांना सुद्धा पारितोषिके देण्यात आली. 2000 श्रावण सखीमधील सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. या कार्यक्रमाला येऊन खरंच सर्वांना खूप आनंद झाला आणि सर्वांनी खूप मजा मस्ती धमाल केली आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटली, तिचं अभिनंदन केलं. तुम्ही काय म्हणून आला होता? मी मानसा देवी बनली होती. खूप छान दिसताय आणि कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट नंबर आल्या म्हणून. थँक्यू व्हेरी मच. या सर्व मैत्रिणी खूप छान दिसत आहेत आणि 2026 श्रावण सखीच्या विजेत्या आहेत. या सर्व श्रावण सखीच्या विजेत्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. फॅशन शोचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यानंतर सर्व विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आमचे जे डॉक्टर साहेब आहेत ते सर्व महिलांना जे गुडघ्याचे प्रॉब्लेम असतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देत आहेत आणि जर कोणाला गुडघ्याचा प्रॉब्लेम होत असेल तर त्यांनी ह्या डॉक्टरांना संपर्क साधावा, त्यांचे गुडघे नक्कीच बरे होणार. शकतो आणि गुडघा हा विना शस्त्रक्रियाने बरा होऊ शकतो. रिसर्च मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. रिसर्च आयु हे नाव लक्षात असेलच, बऱ्याच लोकांना तुम्हाला माहीतच असेल. आणि आज येस मॅडम तुमचं नाव काय? नीलम मिश्रा, हिंदी मिश्रा. ओके, नीलम मिश्रा मॅडमसाठी खूप जोरदार टाळ्या. तसं तर सगळ्यांसाठी, कारण की सगळ्यांनी कान एकदम टक लावून ऐकलेले, म्हणजे मला हे जाणीव झालेली आहे. प्रश्न पटापट उत्तरं दिली, प्रश्न विचारले, त्यांच्यासाठी एक आपण एक गिफ्ट हॅम्पर. लोकमत सखी श्रावण महोत्सव मध्ये बऱ्याच महिलांनी पाककले स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं आणि बऱ्याच महिलांनी खूप छान खूप सुंदर असे पदार्थ बनवून आणलेले होते आणि खूप चविष्ट आणि चमचमीत पदार्थ इथे बनवून छान असं डेकोरेशन करून आणलेलं होतं. अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांना जेवण बनवायला खूप आवडतं, खूप नवीन नवीन पदार्थ बनवायला खूप आवडतात आणि त्या पदार्थांना खूप सुंदर असं डेकोरेशन करून सजवायला देखील आवडतं. आता ह्या स्पर्धेमध्ये अशा बऱ्याच महिला आहेत की त्या खूप सुगरण आहेत आणि त्यांना खूप छान छान पदार्थ बनवता येतात. तुम्ही बघू शकता पदार्थ किती सुंदर आहेत. चला तर आता या दादांना आपण भेटूया आणि त्यांच्याकडे काय व्हरायटीज आहे ते बघूया. I visit our counter at Lokmat Sakhi and we have grand quality as Desire instant premix. So please visit and please order the packet coffee as well as lemon tea from us. We are available on Amazon as well as on Flipkart. हॅलो गाईज, मी समीर आणि मी डिझायर ब्रँडमध्ये आज ऑपरेशन हेड आहे. मी डिझायर इन्स्टंट चाय हा ब्रँड आहे आपल्या मुंबईचा. ह्याचे आउटलेट्स 37 आहेत आणि हा प्रॉपरली मुंबई बेस्ड ब्रँड आहे. वैशिष्ट्य म्हणजे या आपल्या ब्रँडची आणि हा चायमध्ये आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला साखर ना चायपत्ती ना दुधाची गरज आहे. जस्ट प्रीमिक्स, एक स्कूप आणि त्याच्यामध्ये गरम पाणी, हॉट बॉइलिंग वॉटर. त्याच्यात चहा साखर काहीच टाकायची गरज नाही वैशाली. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये गरम पाणी आणि तुम्हाला डायल्यूट करायचं आहे आणि जस्ट एन्जॉय द सिप ऑफ. आपल्याला आता दूध साखर कशाची दुधावर गॅसची बंदी असली तरी पण चालेल. इलेक्ट्रिकवर तुम्ही काम चालवू शकता आणि हे एकदम नॅचरल आहे. अँड देन आफ्टरवर्ड्स ह्याची जी टेस्ट आहे एकदम फ्रेश आहे. मी एकदा पिऊन बघा, तुम्हाला ते नक्कीच आवडेल. आणि शेअर अँड सबस्क्राईब वैशाली व्लॉग्स. ओके, प्लीज एन्जॉय. आणि तुम्ही सर्वांनी पण नक्की पिऊन बघा प्लीज. आपण Amazon आणि फ्लिपकार्टवर पण डिलिव्हरी करतोय. ओके, अरे वा, Amazonला पण उपलब्ध होणार आहे. एक्झॅक्टली, ऑलरेडी आहे. तुम्ही येस 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 आपल्याला दूध साखर कसली गरज. एक्झॅक्टली. ओके, थँक्यू. मैत्रिणींनो, आजचा हा लोकमत सखी श्रावण महोत्सवाचा कार्यक्रम खरंच खूपच छान झाला. आजच्या कार्यक्रमामध्ये मंगळागौरीचा खेळ, फुगडी, फॅशन शो आणि पाककला स्पर्धा, खरंच सर्व काही खूप खूप छान झालं आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन. लोकमत सखी महाउत्सवाचा कार्यक्रम म्हणजे परंपरा, संस्कृती आणि सर्व सखींचा मिलाप. खूप सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.